नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 ऑक्टोबर 2024 च्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रम 2024 कोठे आयोजित केला गेला? याचे उत्तर आहे मुंबईत वरळी येथे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतरत्न लता मंगेशकर यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली? याचे उत्तर आहे 95वी. प्रश्न क्रमांक तिसरा, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात मोठ्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण कोठे करण्यात आलं? याचे उत्तर आहे नाशिकमध्ये. प्रश्न क्रमांक चौथा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडीलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचे क्षण आणण्यासाठी कोणत्या योजनेचा प्रारंभ केला आहे? याचे उत्तर आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. प्रश्न क्रमांक पाचवा, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुमारे किती क्षेत्रात बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करण्यात येणार आहे? याचे उत्तर आहे 8000 एकरमध्ये. प्रश्न क्रमांक सहावा, मृदू व जलसंधारण विभागामार्फत ग्रॅव्हिटीने 34 किलोमीटरपर्यंत पाणी नेण्याची राज्यातील पहिली योजना कोणत्या जिल्ह्यात यशस्वी ठरली आहे? याचे उत्तर आहे नाशिक जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक सातवा, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली आहे? याचे उत्तर आहे नमो शेतकरी ही योजना. प्रश्न क्रमांक आठवा, पुण्यातच भिडेवाडा इथं उभारल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्या शाळा स्मारकाची पायाभरणी तसेच सोलापूर विमानतळाचं उद्घाटन कोणी केलं? याचे उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न क्रमांक नववा, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कुपोषणीचे प्रमाण सर्वात जास्त आहे? याचे उत्तर आहे नंदुरबार जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्रातील कोणाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आला? याचे उत्तर आहे श्रीनिवास होथा, मानतेया बेडके, सागर बगाडे, डॉक्टर शिल्पा गौरी गणपुले, विवेक चंदालिया.